मित्रांनो नमस्कार. मी कालिदास अजय तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल हॅपी फार्मिंगमध्ये. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे आपण एक बऱ्याच दिवसाच्या अंतराने व्हिडिओ बनवत आहोत. आपला जो फार्म आहे एक पाठीमागील 3 ते 4 महिने आपण काय कारणास्तव बंद ठेवलेला होता. त्याचं कारण काय आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीमध्ये सांगूनच देईल मी. तर आपण आज काय करतो आहोत की आपला जो कन्सेप्ट आहे प्युअर गावरानमध्ये, त्याच्यामध्ये आपण काय करतो की बरेच काही चेंजेस यामध्ये करणार आहेत. म्हणजे काय की आपलं जे जुनं शेड आहे शेडचं पण यामध्ये रिनोव्हेशन करणार आहोत. आणि आपलं जे पूर्ण हे तुम्हाला कंपाऊंड दिसतंय या कंपाऊंड आपण काय करणार आहोत की याच्यामध्ये 3 ते 4 यामध्ये पार्टिशन करणार आहोत. आणि या पार्टिशनमध्ये आपण प्रत्येक बॅच वाईज आपण त्यांना राहण्याची यामध्ये आपण सोय करणार आहोत. तर ऑलरेडी आपण जे कंपाऊंड केलेलं आहे आपण चांगल्या प्रकारचं कंपाऊंड केलेलं आहे. त्यामध्ये आपण जे इंटरनल जे कंपार्टमेंट करणार आहे ते पण आपण चांगल्या प्रकारचे यामध्ये करणार आहेत. परत त्याच्यामध्ये आपलं जे शेड आहे शेडचं यामध्ये काही ठिकाणी दुरुस्तीचं काम आहे, दुरुस्तीचं काम पण यामध्ये आपण पूर्ण करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण हे डिस्कस करणार आहोत की आपली जी प्लॅनिंग असेल, मग आपण जो बिझनेस करतोय कोणताही बिझनेस करताना प्लॅनिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काय की कोणतंही काम तुम्ही जर डोळे झाकून जर केलं तर त्याचे होणारे जे नुकसान तुम्हाला भविष्यामध्ये होऊ शकतात. त्यामुळे जे आपलं जे प्लॅनिंग आहे भविष्यातील आपण 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपण त्या प्लॅनिंग करणार आहोत. तर तेच डिस्कशन मी तुमच्यासोबत यामध्ये करणार आहे. तर त्या अगोदर तुम्हाला आपण पूर्ण यामध्ये शेड दाखवतो. मित्रांनो, आपण जे कुक्कुटपालन करतोय पाठीमागे 4 ते 5 वर्षापासून आपण कुक्कुटपालन करतोय. पण काय कारण असतो आपलं जे कुक्कुटपालन बंद पडलं होतं त्याचं कारण असं होतं की एक पाठीमागच्या 6 महिन्यामध्ये आपण आपल्या घराचे बांधकाम चालू होतं. घराचे बांधकाम चालू असल्यामुळं एक 6 ते 7 महिने आपण यामध्ये आपलं पोल्ट्री फार्म यामध्ये बंद ठेवलं होतं. विषय काय असतो की ज्यावेळेस तुम्ही कुक्कुटपालन करता त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हायगाई जमत नसते. म्हणजे काय की जर तुमचं कुक्कुटपालन असेल तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ किंवा दिवसभर तुम्हाला असं तुमच्या फार्मसाठी यामध्ये वेळ द्यावाच लागतो. कारण काय असतं की कुक्कुटपालनामध्ये येणारे जे आजार आहेत किंवा तुम्ही नवीन बॅच आहेत जर यामध्ये जर काही कमी जास्तपणा झाला तर तुमच्या फार्मवर रोगराई येऊ शकते. त्यामुळं आपण जो निर्णय घेतला की फार्म बंद ठेवायचा आणि तो फार्म आपला 6 महिने बंद राहून आपलं घराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आणि आता आपण काय करतो की परत आपलं पोल्ट्री फार्म यामध्ये चालू करत आहोत. तर यामध्ये तुम्ही पाहता की आपलं पाठीमागे जे हे शेड आहे जवळपास 22 बाय 50 शेड आहे. आपण यामध्ये काय करणार आहोत की ही जे 50 फूट जी लांबी आहे याच्यामध्ये आपण याचे 3 कंपार्टमेंट करणार आहोत. म्हणजे काय की जे आपण पॅरेंट स्टॉक असेल आपण पॅरेंट स्टॉकला एका बाजूला आपण ठेवणार आहोत. आणि जे आपण बॅच काढतोय बॅच आपण प्रयत्न करतोय की 200 ते 300च्या दरम्यानच आपली बॅच निघेल. त्याचे संगम करायला पण आपल्याला सोपे जाईल. आणि एक पलकाडी जे भाग असेल पलकाडल्या भागमध्ये आपण काय करणार आहोत की पिल्ल्यांचं संगोपन यासाठी करणार आहोत. तर यामध्ये तुम्ही पाहता की सध्या आपल्याकडे जे कोंबड्या आहेत आपण अंड्यासाठी 25 ते 30 यामध्ये आपण कोंबड्या ठेवलेल्या आहेत. तर त्या कोंबड्या आता पहिल्या ज्या कोंबड्या आहेत त्या पहिल्या कोंबड्या आपण यामध्ये विकून दुसऱ्या यामध्ये कोंबड्या यामध्ये घेणार आहोत. तर तुम्ही यामध्ये पाहताय की ज्या आपल्या पहिल्या कोंबड्या आहेत की आपण त्यांना अंडे देण्यासाठी असं यामध्ये सेटअप केलेला होता. आता हा सेटअप आपण पूर्ण यामध्ये बाहेर काढून पूर्ण हा शेड यामध्ये क्लीन करणार आहोत. आणि जे कंपार्टमेंट आहे त्या कंपार्टमेंटचा जो अलीकडला भाग आहे अलीकडला भाग आपण पॅरेंट स्टॉकसाठी करणार आहोत. आणि पलकडीचे 2 भाग आहेत त्याचे परत आणखी 2 भाग करणार आहोत. म्हणजे काय की पॅरेंट स्टॉक तुमचा बाजूला राहील आणि जे पिल्ले आहेत पिल्ले तुमच्या पॅरेंट स्टॉकमध्ये यामध्ये मिक्स होणार नाही त्याची आपण यामध्ये काळजी घेणार आहोत. आणि आता तुम्ही पाहता की जी पूर्ण जाळी आहे जाळीचं पण आपण यामध्ये काढणार आहोत. आणि बाहेरून जी जाळी लावली आहे यामध्ये आपण चांगल्या प्रकारची यामध्ये जाळी लावलेली आहे ती जाळी आपण यामध्ये ठेवणार आहोत. दुसरा प्रयत्न असं करणार आहोत की हा शेडा जवळपास आपले 10 वर्ष यामध्ये होऊन गेलेले आहेत. ते अँगल चॅनल जे आहे त्यामध्ये थोडं आपल्याला याला पण आपण कलरिंग करायचा यामध्ये प्रयत्न करणार आहोत. तर आपण यामध्ये आपलं जे पूर्ण कंपाऊंड आहे कंपाऊंडचा एरिया आहे जवळपास तो 1 एकरच्या जवळपास आपला तो एरिया आहे. तर 1 एकरमध्ये आपण काय करणार आहोत की जो पलीकडला जो भाग आहे पलीकडल्या भागामध्ये आपण काय करणार आहोत की पलीकडल्या भागासाठी एक स्पेशल म्हणजे बाहेर आपण एक 4 भाग यामध्ये करणार आहोत. त्या 4 भागामध्ये
भाग करण्याचं कारण काय की ज्यावेळेस तुम्ही कुक्कुटपालन करता आणि ते तुमचं मुक्त संचारमध्ये असेल तर प्रयत्न असा करा की जर सारख्या वयाच्या कोंबड्या जर एका बॅचमध्ये राहिल्या किंवा सोबत राहिल्या तर तुमच्या फार्मवर जे होणारी रोगराई आहे ही कमी प्रमाणात राहते. विषय काय त्याचं कारण असं असतं की ज्यावेळेस पिल्ले 1 महिन्याचे असतात त्यांना ब्रुडिंग फ्रेस असतो, त्यांची जी काळजी असते काळजी तुम्हाला चांगल्या प्रकारची घ्यावी लागते. आणि ज्यावेळेस 1 महिन्यापासून ते 3 महिन्यापर्यंत जे पिल्ले असतात त्यावेळेस त्यांची एवढी काळजी घेण्याची गरज नसते. पण जर तुम्ही आणि पॅरेंट स्टॉक असतो तर त्यांना तर नंतर हिटिंगची पण गरज नसते. जर तुम्ही ह्या 3 प्रकारच्या कोंबड्या एकाच बॅचमध्ये जर ठेवल्या तर त्यानं काय होऊ शकतं की लहान पिल्लांना खायला व्यवस्थित भेटत नाही. आणि जे अंड्यावरील कोंबड्या असतात अंड्यावरील कोंबड्याचं खाद्य वेगळं असतं, त्यामुळे त्यांची अंडे देण्याची क्षमता असेल यामध्ये कमी होते. त्यामुळे आपण काय करणार आहोत यामध्ये काळजी, पॅरेंट स्टॉक एका बाजूला असेल, 1 ते 30 दिवसापर्यंत पिल्ले एका बाजूला असतील आणि 30 दिवसापासून ते एक विक्रीला येईपर्यंत जे पिल्ले असतील आपण एका बाजूला यामध्ये करणार आहोत. तुम्ही पाहता की आपल्या फार्ममध्ये प्लांटेशनचे यामध्ये कमी नाही आहे. आंब्याचं झाड आहे, लिंबूने आहे, यामध्ये लिंबाचं झाड आहेत, नारळ आहेत, परत यामध्ये पेरूचे झाड आहेत, सागवान आहे पलीकडे. जवळपास 11 ते 12 प्रकारचे त्यामध्ये आपण झाडं लावलेली आहेत. कितीही प्रकारचा कडक उन्हाळा जरी पडला तरी आपल्या फार्मवर सावलीची यामध्ये कमतरता भासत नाही. पण तरी पण आपण यामध्ये काय करणार आहोत की आपला फार्मचा जो सगळ्यात बाहेरचा जो बाजू आहे इथे आपण शेवग्याची लागवड करणार, कारण की शेवग्याचे बरेच फायदे आहेत. तुमचं उत्पन्न पण होऊ शकतं आणि शेवग्याचा जो पाला आहे त्यामध्ये ग्रीन फीडिंगसाठी पण तुम्ही यामध्ये कोंबड्याला उपयोग करू शकता. तर पलकाडा जो एक भाग आहे जवळपास 1 एकर म्हणजे 40 गुंठे येतात. 40 गुंठ्यामध्ये आपण एक 10-10 गुंठ्याचे आपण 4 यामध्ये भाग करण्याचा यामध्ये प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपले जे काही दिवसापूर्वी आपल्या फार्मवर लाईटचा खूप प्रॉब्लेम होता, तर आता सिंगल फेस लाईटची पण यामध्ये सुविधा झाली आहे. पुढील 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्या फार्मवर 24 तास लाईटची यामध्ये सुविधा पण होणार आहे. कारण काय असतं की कुक्कुटपालनमध्ये गावरान असेल किंवा बॉयलर असेल तर लाईट असणं खूप महत्त्वाचं आहे. तो एक मोठा प्रश्न आपल्या यामध्ये मार्गी लागलेला आहे. या शेडचं रिनोव्हेशन असेल, लाईट असेल, या पूर्ण गोष्टी यामध्ये आपण करणार आहोत. आणि प्लांटेशनचा विषय झाला तर त्यांचं पण आपण आणखीन या प्रकारे नवीन काही झाडं असतील त्याचं सर्च करून आपण यामध्ये झाडं लावण्याचं पण यामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आपण जे व्हिडिओ तयार करतो याच्यामध्ये आपण काय करतो की पूर्ण प्रॅक्टिकली यामध्ये तुम्हाला पण माहिती देत असतो. आपण जे आपल्या फार्मवर ज्या अपडेटेड गोष्टी होतात, आपण पिल्ले आणतोय किंवा आपल्या अंड्यावरील कोंबड्याची विक्री असेल, ह्या पूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत यामध्ये आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर त्याचबरोबर आता आपण काय करणार आहोत की प्लॅनिंग अशी चालू आहे की गावरान कोंबड्याची पिल्ले आणण्याऐवजी आपण काय करणार की पॅरेंट स्टॉक जवळपास 50% प्युअर गावरांचा पॅरेंट स्टॉक आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जर पॅरेंट स्टॉक आपल्याला जर नाही भेटला तर 1 महिन्याची जे गावरान पिल्ले असतात ते आणण्याचा यामध्ये प्रयत्न करणार आहोत. म्हणजे मार्केटमध्ये आपण 3ही प्रकारचे यामध्ये सर्च करणार आहोत. 1 दिवसाचं पिल्लू असेल, 1 महिन्याची पिल्ले असतील किंवा पॅरेंट स्टॉक असेल. त्या 3पैकी आपल्याला जे व्यवस्थित आजच्या जे वातावरणाला, जे थंडीचं वातावरण आहे, थंडीच्या वातावरणाला सुटेबल होईल असं यामध्ये आपण प्रयत्न करून यामध्ये आपण गावरान कोंबड्या आणणार आहोत. ज्या फार्मला मी व्हिजिट करेल कोंबड्या आणण्यासाठी त्या फार्मची मी तुम्हाला व्हिडिओ दाखील, किंवा ज्या ट्रेडरला आपण जे पिल्ले आणण्यासाठी आपण जिथे व्हिजिट करणार आहोत त्या ट्रेडरची पण तुम्हाला यामध्ये पूर्णपणे माहिती देणार आहे. आपल्या फार्मवर जसा नवीन अपडेट येईल, नवीन आपण गोष्टी करू, ह्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी यामध्ये प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आपण व्हिडिओ इथंच थांबूया. जसं अपडेट आपला येत राहील, शेडची साफसफाई असेल, कलर असेल, परत आपण शेडला जे प्लास्टर करणार असेल प्लास्टर असेल, किंवा आपण जे फार्ममध्ये डिवायडेशन करणार आहे डिवायडेशन असेल, किंवा आपले जे जुने यामध्ये पिंजरे केले आहेत आपण लहान पिल्ल्यांसाठी, त्या पिल्ल्यांचं काही चेंज असेल, ह्या पूर्ण माहिती त्यामध्ये तुमच्यापर्यंत त्यामध्ये पोहोचवण्याचा त्यामध्ये तुम्हाला प्रयत्न करणार आहे. तुम्ही जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि व्हिडिओ जर असेच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणजे तुमचं कुक्कुटपालन गावरान कुक्कुटपालनमध्ये इंटरेस्ट असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण काय आहे की असे जे व्हिडिओ आहेत गावरान कुक्कुटपालनाचे प्रॅक्टिकली नॉलेज देणारे तुम्हाला खूप कमी व्हिडिओ आहेत. आपण जे करतो तेच तुम्हाला यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत त्यामध्ये पोहोचवतो. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.